कोंबड्या फार्मवर घेऊन आलो, पण हे काम केल्याशिवाय कोंबड्या अंडे देत नाही हे उशिरा कळलं. मी रुगदन स्वागत आहे तुमचं अस्सं गौरव फार्म 3D28 मध्ये. आपलं संपूर्ण फार्म तर रेडी झालं होतं, पण कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी व्यवस्था केली नव्हती. म्हणून सगळ्यात आधी आपण डब्बे मार्केटमधून आणून घेतले. डब्बे आणत असताना मोठे आणि खोल डब्बे आणा, कोंबड्यांना चांगलं बसता येणार आणि ती जागा त्यांना सुरक्षित वाटणार. त्यानंतर डब्यांना होल करून घेतलं आणि अँगलला नीट फिट करून घेतलं. डब्बे अँगलला फिट करण्याचं कारण असं की कोंबड्यांना अंडी घालत असताना डब्बा पडू नये किंवा पुढे मागे सरकू नये. अशा प्रकारे आपण तिन्ही डब्बे फिट करून घेतले. त्यानंतर त्या डब्यामध्ये पोते टाकून घेतले. सध्या भुसा उपलब्ध नव्हता म्हणून पोते वापरले. तुमच्याकडे भुसा असेल तर तो वापरू शकता. काळजी ही घ्यावी की भुसा जास्त बारीक नसावा, कोंबड्याच्या नाकामध्ये किंवा श्वास घेण्यात त्यांना त्रास जाऊ शकतो. आता बघा आपले तिन्ही डब्बे लावून झालेले आहे. सध्या कोंबड्या कमी असल्यामुळे आपण फक्त 3 डब्बे लावलेले आहे आणि बघायला मिळते की कोंबड्या अंडी घालण्यासाठी त्या डब्यामध्ये जाऊन सुद्धा बसलेल्या आहे. सुरुवातीला कोंबड्या बघतात की आपल्याला ही जागा सुरक्षित आहे का, कारण गावरान कोंबडी जर तिला वाटलं की ही जागा आपल्यासाठी सुरक्षित नाही तर ती अंडी गाळून सुद्धा टाकते, कारण त्या कोंबडीमध्ये ती ताकद असते आणि अंड्याचे डब्बे तिथे असतील तिथे थोडा अंधार केला पाहिजे. हा व्हिडिओ बघा. आपण गावरान कोंबडी जेव्हा अंडी द्यायची असते तेव्हा त्या कशा आवाज करतात तुम्ही बघू शकता. आपल्या फार्मवर पहिलं अंड मिळालेलं आहे. सध्या आपण अंडी विकणार नाही आहे, आपण अंडी जमा करून त्यावर कोंबडी बसवणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिसणार आहे. काही प्रश्न असतील किंवा माझे काही चुकले असतील तर नक्की मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.